दुसरा सायरस जो पार्स या जमातीचा होता याने केली। पूर्वेकडे हे साम्राज्य विस्तार जर आपण पाहायला गेलं तर झेलमपर्यंत होतं आणि पश्चिमेकडे इराण यांचा व्यापार हा प्राचीन काळापासूनच चालू होता, फार प्रसिद्ध होते। या एलाम साम्राज्याची राजधानी ही सुसा ही होती। त्या प्रदेशाला नमस्कार, मी नीरज। आज आपण करणार आहोत भारतीय उपखंड आणि इराण। इराण म्हणजेच पर्शिया, ठीक आहे। तर हडप्पा काळापासूनच भारतीय उपखंड व इराण यांचा व्यापार हा प्राचीन काळापासूनच चालू होता। त्या काळी तेथे एलामचे साम्राज्य होते। नंतर इराणमध्ये अखमोनिया साम्राज्य आले, ज्याची स्थापना दुसरा सायरस याने केली। पूर्वेकडे हे साम्राज्य विस्तार जर आपण पाहायला गेलं तर झेलमपर्यंत होतं आणि पश्चिमेकडे लिडियापर्यंत होतं। या लिडियात अनाटोलिया हे ग्रीक स्थलांतरित नगरराज्य होते। इतर ग्रीक राज्य एकत्र येऊन अखमोनिया साम्राज्याविरुद्ध त्यांनी बंड केला होता। या बंडात निर्णायक असा निर्णय काही लागला नाही, पण भरपूर वर्षे हा संघर्ष चालला। या संघर्षामुळे अखमोनिया राजकीय आणि आर्थिकदृष्ट्या कमजोर पडला आणि याच काळात मेसोडोनियाचा राजा अलेक्झांडर, ज्याला आपण सिकंदर या नावाने ओळखतो, त्याने याच्यावर स्वारी केली आणि त्याला जिंकून घेतलं व अशा पद्धतीने पूर्वेला सिंध व पंजाब पर्यंत त्याची मजल पोहोचली व त्याचा सत्तेचा विस्तार झाला। नंतर सिकंदर जेव्हा परतीकडे निघाला, या घडामोडी व पश्चिम आशियाचे भारतीय उपखंडाशी झालेला संपर्क याचा भारतीय संस्कृती, स्थापत्य म्हणजेच आर्किटेक्चर, राजकीय व्यवस्थापन अशा वेगवेगळ्या गोष्टींवरती परिणाम पाहायला भेटतो। तर एकंदरीत ह्या आजच्या व्हिडिओचा हा कोर आहे, लक्षात असू द्या। चला मग पुढे व्हिडिओ सुरू। ते उपखंड आणि इराण यांच्यातील व्यापारी आणि सांस्कृतिक संबंध हा हडप्पा काळापासून चालू होता। इराणचे एरियाना हे प्राचीन नाव ग्रीक इतिहासकारांनी त्यांच्या लेखामध्ये लिहून ठेवले होते। हडप्पा संस्कृतीची समकालीन जर पाहायला गेलं तर एलामचे साम्राज्य म्हणून फार प्रसिद्ध होते। या एलाम साम्राज्याची राजधानी ही सुसा ही होती। त्या प्रदेशाला सुसियाना असंही कधी कधी म्हटलं जायचं। इराणमध्ये विविध राजधानी सत्ता आली, पण राजधानी ही सुसा येथेच राहिली। नंतर इराणच्या साम्राज्याची स्थापना अखमोनियन घराण्यातील दुसरा सायरस जो पार्स या जमातीचा होता याने केली। अफगाणिस्तानला लागून इराणच्या डोंगराळ प्रदेशामध्ये हे साम्राज्य प्रस्थापित झाले। या भागाला किंवा ह्या प्रदेशाला पार्स असे नाव दिले होते, परंतु पार्स प्रांतातील हे राज्य म्हणून आपण अखमोनियन साम्राज्याचा उल्लेख करतो। यालाच आज आपण पर्शियाचे साम्राज्य असेही कधी कधी म्हणतो। सायरस दुसरा याने पासादगार येथे राजधानी बांधण्यास सुरुवात केली, पण त्याच्या जिवंतपणामध्ये किंवा तो जिवंत असताना ती पूर्ण होऊ शकली नाही व त्याचा मुलगा दुसरा कॅम्बिसिस याने तिला पुन्हा सुसा येथे हलविले। कॅम्बिसिसचा एक विजय फार उल्लेखनीय आहे की त्याने इजिप्त जिंकून घेतला होता। नंतर गादीवर पहिला दारशू याने सुसाच्या तटबंदीचे मजबूतीकरण केले। सुसा येथे त्याने खूप मोठा राजवाडा आणि आपादान म्हणजे अनेक खांबांनी मिळून तयार झालेला एक सभागृह, ज्याला आपादान म्हणतात, हे बांधले। ग्रीकांनी ह्या शहराला पार्सिपोलिस असे नाव दिले। नंतर इराण भौगोलिकदृष्ट्या पूर्व आणि पश्चिम आशियातील जोडणारा प्रदेश म्हणून समोर आला। ऑब्व्हियसली त्याचा जॉग्राफिकल रिजन तसं असल्यामुळे तो पूर्व आणि पश्चिम आशियाला जोडू शकत होता। व्यापारात आणि पर्यायाने सांस्कृतिक देवाणघेवाणात इराणचे फार महत्व वाढले होते। ऑब्व्हियसली ईस्टकडनं वेस्टकडनं जात असताना हा सगळा व्यापार ह्या इराण मार्फतच व्हायचा। पर्शियन साम्राज्याच्या काळात भारत ते ग्रीस आणि रोम पर्यंत या व्यापारी मार्गामध्ये आशिया व पर्शियन, मेसोपोटेमिया व इजिप्त पर्यंत असा हा मार्ग जायचा। दुसरा सायरस व पहिला दारशू याने सुसा ते भूमध्य समुद्रापर्यंत रस्ता बांधला होता। हा मार्ग रॉयल रोड या नावाने आपण ओळखतो। याची अंदाजित किलोमीटर जर पाहिलं तर 2500 लांबीचा हा रस्ता होता। रॉयल रोडच्या काही शाखा भारतीय उपखंड तसेच इजिप्तला पण जोडतात। मेसोडोनियाच्या सिकंदराने सर्वप्रथम पर्शिया आणि नंतर भारतीय उपखंडाच्या वायव्येच्या प्रदेशामध्ये स्वारी केली आणि त्यांनी ही स्वारी करताना ह्याच मार्गाचा वापर केला होता। पर्शियन म्हणजेच अखमोनिया साम्राज्य आणि ग्रीस यांच्यातील लढाया। हेरोडोटस या इतिहासकाराने त्याचे लेखन फार महत्वाचं आहे। ग्रीकच्या नगरराज्य आणि अखमोनिया साम्राज्याच्या इसवी सनापूर्वीच्या 500 ते 449 या काळात झालेल्या लढाया यांचा अभ्यास करून त्याने एक ग्रंथ लिहिला होता। त्या ग्रंथाचे ग्रीक नाव द हिस्टोरिया म्हणजे द हिस्ट्रीज असे आहे। एखाद्या विशिष्ट प्रश्नाचा वेध घेण्यासाठी माहिती जमवून त्या माहितीचा कालानुक्रमे म्हणजे सिक्वेन्स मांडणी करणार। हे करत असताना देव, मनुष्याचे नशीब, विशेष अशा गोष्टी धरून जे इतिहास लिहिला जायचा, अशा गोष्टीचा वापर न करता त्यांनी शास्त्रशुद्ध आणि स्पष्टपणे हा पूर्ण इतिहास लिहिण्याचा प्रयत्न केला आणि समोर चलून हेच प्रयत्न त्याचे एक प्रकारचे सूत्र बनले व नंतरचे सगळे इतिहास लेखक याच्या ह्या नियमानुसार लिहायला लागले। म्हणून याला इतिहास लेखनाचा जनक असे म्हणतात। दुसरा सायरस भूमध्य समुद्राच्या उत्तरेला असलेले लिडिया हे राज्य जिंकून घेतला।
या प्रदेशाला आशिया मायनर असेही म्हणतात. पहिल्या दार्शुयाच्या काळात आयोनियातील सर्व ग्रीक नगरराज्यांनी एकत्रित येऊन अखमोनिया विरुद्ध उठाव केला. 5 वर्षाच्या दीर्घ संघर्षानंतर यांचा पूर्ण बिमोड करण्यात यश त्यांना मिळाले. या उठावाच्या वेळी आयोनियन ग्रीकांना अथेन्स आणि एरिट्रिया या ग्रीसमधील नगरराज्यांनी मदत केली होती. याचे निमित्त करून पहिला दार्शु याने अथेन्सवर स्वारी केली. अथेन्सच्या मॅरेथॉनच्या मैदानामध्ये ही लढाई झाली, म्हणून या लढाईला मॅरेथॉनची लढाई म्हणतात. या लढाईत पहिल्या दार्शुच्या सैन्याला पराभव पत्करावा लागला. पहिल्या दार्शुच्या बारस झेरेक्सेसने पुन्हा एकदा ग्रीसवर स्वारी केली, मात्र त्यालाही माघार घ्यावी लागली. नंतर ग्रीस आणि अखमोनिय सत्तेचे दीर्घकाळ संघर्ष चालू राहिला. या दीर्घकाळ संघर्षामध्ये अखमोनिय सत्ता दुर्बल होत गेली. पर्शियन अखमोनिय साम्राज्य आणि भारतीय महाजनपद काळात मगध साम्राज्याचा उदय झाला. त्याच काळात भारतीय उपखंडाच्या वायव्य प्रदेशामध्ये अखमोनिय साम्राज्याची सीमा पंजाब पर्यंत विस्तारली होती. अखमोनिय साम्राज्याचे अभिलेख आणि ग्रीक इतिहासकारांच्या नोंदीच्या आधारे अखमोनिय साम्राज्यातला दुसरा सायरस याने काबूलच्या खोऱ्याचा म्हणजेच गांधार पर्यंतचा प्रदेश जिंकून घेतला होता. त्यानंतर पहिल्या दार्शु याने सिंध आणि पंजाब जिंकून घेतला. वितस्ता म्हणजे झेलम अखमोनिय साम्राज्याची पूर्वेकडील सीमा बनली. सिकंदरने अखमोनिय साम्राज्याचा पडाव केला होता, परंतु पंजाबचे प्रदेश त्या अखमोनिय साम्राज्याचा हिस्सा पण त्याने बनवला होता. भारतीय उपखंडातून मिळणारा महसूल कितीतरी पटीने अधिक होता. इराणचा राजकीय आणि सांस्कृतिक प्रभाव. भारतीय उपखंडातील पर्शियन सत्तेचे वर्चस्व किमान 2 शतके होती. सिकंदरने स्वारी करण्यापूर्वीच ते संपुष्टात आणले होते. एक गोष्ट ठळकपणे दिसते की साम्राज्याच्या प्रशासनासाठी प्रत्येक जिंकलेल्या प्रांतावर सत्तरपाची म्हणजेच राज्यपालाची नेमणूक करण्याची पद्धत होती. पुढे सिकंदर, शक आणि कुशाण यांनी ही पद्धत अवलंबली. अखमोनिय साम्राज्याच्या काळात भारतीय उपखंडाच्या वायव्य प्रदेशात अरेमाइक लिपी वापरत. याच लिपीतून पुढे खारोष्टी ही प्राचीन भारतीय लिपी विकसित झाली. सम्राट अशोकाचे या प्रदेशातील लेख खारोष्टी लिपीत कोरलेले आहेत हे आपल्या सर्वांना माहित आहे. हिरोडोटस नुसार पहिल्या दार्शुने सिंधू नदी, अरबी समुद्राची माहिती घेण्यासाठी स्कायलॉक्स ऑफ कायंदा आयोनियाचा ग्रीक खलाशी होता याला पाठवले होते. तो भारतापर्यंत पोहोचणारा पहिला आयोनियन ग्रीक होता. स्कायलॉक्सने सिंधू ते अरबी समुद्राच्या किनाऱ्याला वळसा घालत तांबड्या समुद्रापर्यंत आणि नाईल नदीच्या मुखापाशी सुवेज येथे पोहोचला. या प्रवासात 2.5 वर्ष लागली. सायक्लॉक्सच्या प्रवासाचा वृत्तांत पेरिपल्स ऑफ सायक्लॉक्स या नावाने प्रसिद्ध आहे. सायक्लॉक्सच्या वृत्तांतामुळे पश्चिमेकडे लोकांना, विशेषतः ग्रीकांना प्रथमच भारतीय उपखंडाची माहिती मिळाली. सायक्लॉक्सच्या मोहिमेनंतर पहिल्यांदा दार्शुने सिंधू नदीच्या खोऱ्याच्या खालच्या पट्टीत प्रदेश जिंकून घेण्याचा प्रयत्न केला आणि जिंकला सुद्धा. सुवेज, नाईल आणि तांबडा समुद्र यांना जोडणारा हा कालवा दार्शुने पुन्हा खोदला. त्यामुळे पर्शिया आणि भारतीय उपखंडातील दळणवळण सागरी मार्ग नव्याने खुला झाला. पर्शियातील बाजारांमध्ये भारतातून येणाऱ्या हस्तिदंत, सागवानाची लाकुडे या गोष्टींना मोठ्या प्रमाणामध्ये मागणी होती. राजवाड्याच्या बांधकामासाठी ह्याच लाकडांचा वापर केला जायचा. हिरोडोटसने अखमोनियन सैन्यातील भारतीय सैनिकाचे वर्णन केले आहे. त्यानुसार असं कळतं की इसवी सन पूर्वी 480 मध्ये सम्राट झेरेक्सेसने ग्रीकांवर आक्रमण केले तेव्हा त्यांच्या सैन्यात गांधार, सिंध आणि पंजाब येथील सैनिक होते. गांधार मधील सैनिकांजवळ वेताचे धनुष्य आणि आखूड असे दांड्याचे भाते, घोडे जोडलेले रथ होते. पोशाख हे त्यांचे सुती कपड्यापासून बनलेले होते. बाणांची अग्रे ही लोखंडाची होती. धनुष्यबाण चालविण्यात ते एकदम निपुण आणि पटाईत होते. झेरेक्सेसने ग्रीसमधून माघार घेतली तेव्हा त्यांच्या सेनापतीने ग्रीसमध्ये सैनिकांची एक तुकडी ठेवण्याचे ठरवले. ही तुकडी भारतीय सैनिकाची होती. अखमोनियन साम्राज्याचा संस्थापक दुसरा सायरस सत्तेवर येण्यापूर्वी पर्शियामध्ये चलनी नाणी वापरात नव्हती. मोठ्या प्रमाणात वस्तू विनिमय चालत होती, म्हणजे वस्तूच्या बदल्यामध्ये वस्तू. काही प्रसंगी वस्तूंचा मोबदला म्हणून ठराविक वजनाच्या चांदीच्या लढींचा वापर केला जाईल. सायरसने जिंकून घेतलेल्या लिडिया या ग्रीक राज्याचे चलनी नाणी, त्याला स्टेटर असे नाव होते. सायरसने लिडियाच्या धर्तीवर नाणी पाडायला सुरुवात केली. पहिल्या दार्शुने स्वतःची प्रतिमा असलेली दारिक ही सोन्याची आणि सिग्लोस ही चांदीची नाणी बनवायला सुरुवात केली. एका दारिकीची किंमत 12 सिग्लोस इतकी असे. ही नाणी साच्यातून काढली जाते, म्हणजे एक साचा असायचा त्याच्यामध्ये वितरून हे टाकायची. त्याच्या समोरच्या भागावर राजाची प्रतिमा व दुसऱ्या बाजूला काही चिन्हे असायची. भारतीय नाण्यांच्या आजच्या तंत्रावर या नाण्यांचा प्रभाव आपल्याला पाहायला दिसतो. सम्राट सायरसच्या आधीच्या काळात
पर्शियामध्ये आर्किटेक्चर मध्ये भव्य इमारतीचा समावेश नव्हता. त्यासाठी सम्राट सायरसने त्याच्या अधिपत्याखालील आशिया मायनर मधील ग्रीक वसाहतीमधून आर्किटेक्चर आणि शिल्पे आणली होती. म्हणजे दगड वगैरे जे होती कोरलेली ती आणली होती. सिकंदरने पर्शियावर विजय मिळवल्यानंतर पारसी पोलीस उद्ध्वस्त केले. याचबरोबर पर्शियन साम्राज्य संपुष्टात आले हे आपल्याला दिसते. पर्शियन साम्राज्यासाठी काम करणाऱ्या आर्किटेक्चर आणि कारागिरांच्या राजाश्रय संपला. ते स्थलांतरित करत भारतात पोहोचले. तर कुठे गेले तर सम्राट अशोकाच्या दरबारात, आणि सम्राट अशोकांनी त्यांना राजाश्रय दिला. सम्राट अशोकाने उभ्या केलेल्या स्तंभांमध्ये आपल्याला या कारागिरांच्या शैलीचा प्रभाव पाहायला भेटतो. अशा रीतीने भारतीय दगडी कोरीव काम व पर्शियन साम्राज्यामधील आर्किटेक्चर यांचा संयोग आपल्या शिल्पकलेमध्ये आपल्याला पाहायला भेटतो. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. असाच व्हिडिओला पाहत राहा, लाईक करत राहा, सबस्क्राईब करा आणि तुमचे जे काही प्रश्न असतील ते कमेंटमध्ये लिहत चला. आपण त्या कमेंटवरती चर्चा करू, गप्पा मारूया आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. ही सिरीज अशी चालू राहील. थँक्यू.